मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी ॲडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदी संधी, नाशिकमधनं माणिकराव कोकाटे यांना या ठिकाणी मंत्रिपदी संधी मिळालेली आहे. सिन्नर मतदारसंघातनं 5व्यांदा ते आमदार झालेले आहेत. 1999 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर सलग त्यांनी या ठिकाणी आमदार म्हणून विजय मिळवलेला आहे. 5 वेळा ते आमदार झालेले आहेत आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदी विराजमान झालेत. त्यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. नाशिक जिल्हा बँक आणि दूध संघाचे ते संचालक आहेत. सिन्नर मतदारसंघातनं 5व्यांदा ते आमदार झालेले आहेत. 1991 साली युवक काँग्रेसमधनं त्यांनी राजकारणामध्ये सुरुवात केलेली होती. नाशिकमधला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा चेहरा माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. श्री जयकुमार